स्वारगेटवर शिवशाही बसमध्ये दत्ता गाडे या व्यक्तीनं 26 वर्षीय मुलीसोबत अत्याचार केला। एकदा नाही तर 2 वेळा आणि नंतर तिथून पळ काढला। मुलीने तक्रार दिल्यावर पोलीस त्याला शोधू लागले। आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी जवळजवळ 3 दिवसांनी म्हणजेच 70 तासांनी त्याच्याच गुन्हाट गावातून ताब्यात घेतल्यानंतर त्याला गाडीमध्ये बसवलं आणि पुण्याला आणण्यात आलं। स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे हा रोज रात्री एसटी स्टँडवर जाऊन शिकार शोधायचा अशी माहिती समोर आली आहे। दिवसभर त्याच्या गावामध्ये थांबून तो रात्री पुण्यात शिवाजीनगर, शिरूर, स्वारगेट एसटी स्टँडवर महिला शोधायचा अशी कबुली दत्ता गाडे यानं दिली आहे। यापूर्वीही स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीच्या संशयातून त्याला स्वारगेट स्टँडवरून चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। दत्ता गाडेनं याआधी देखील काही महिलांसोबत अशाच पद्धतीनं अत्याचार केला असल्याची शक्यता आहे। बस स्टँडवर काही महिलांसोबत गोड बोलून त्यांचा मोबाईल नंबर घेऊन जवळीक निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक चौकशीत आता समोर आले। पोलीस कोठडीत गेल्यानंतर दत्ता गाडेनं माझं चुकलं, मला माफ करा, खूप मोठा गुन्हा मी केला असं म्हणत त्यानं त्याची चुकी कबूल केली आहे। तसंच एक मोठा दावाही त्यानं पोलिसांसमोर केला आहे। मी त्या मुलीवर अत्याचार केला नाही, आमच्यात सहमतीनं संबंध पडले आहेत असा दावा दत्ता गाडेनं पोलिसांसमोर केला आहे। मात्र काय खरे आणि काय खोटे याचा तपास सुरू आहे। आरोपी दत्ता गाडे यानं 3 वेळा आत्महत्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हाट गावचे ग्रामस्थ सांगतात। पहिल्यांदा दोरीचे फास घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केला, मात्र दोरी तुटल्यानं तो प्रयत्न फसला। त्यानंतर दुसऱ्यांदा त्यानं कीटकनाशक पिऊन आत्महत्याचा प्रयत्न केला, पण त्यातूनही तो वाचला। त्यानंतर त्याने पुन्हा गळफास घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला वाचवले असल्याचं सांगितलं जातं। पण तो जर म्हणतोय की दोघांच्या सहमतीनं घडलं, माझी चुकी नाही, तर तो लपत का होता? पोलिसांच्या स्वाधीन का होत नव्हता? स्वतःला संपवण्याचा प्रयत्न का करत होता? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत मला खाली कॉमेंटमध्ये लिहा। चला, कसा पोलिसांच्या अटकेत आला हा नराधम याची संपूर्ण माहिती आधी बघूया। 25 फेब्रुवारी 2025च्या पहाटे 5:30 वाजता अतिशय भयानक घटना पुण्यामध्ये स्वारगेट शिवशाही बसमध्ये घडली होती। एका 26 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून आरोपी तिथून फरार झाला होता। स्वारगेटवरून फलटणला जाणाऱ्या 26 वर्षाच्या मुलीला ताई म्हणून आवाज देत फलटणला जाणारी बस दुसरी आहे, ती तिथे उभी आहे असे गोड बोलून भुलवत त्यानं तरुणीला त्या बसमध्ये चढायला सांगितलं आणि त्याच बसमध्ये त्यानं तिच्यावर 2 वेळा अत्याचार केला आणि तिथून पळ काढला। ज्या मुलीवर हा प्रसंग बितला ती खूप घाबरली होती। काहीही आरडाओरडा न करता ती आपल्या बसमध्ये बसून तिच्या गावी निघाली। आपल्यासोबत घडलेला प्रसंग तिनं एका मित्राला सांगितला आणि त्याने तिला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट द्यायला सांगितली। म्हणून तिनं कसलाही विचार न करता त्याच दिवशी सकाळी 9 वाजता पुणे स्वारगेट पोलिसांकडे तक्रार नोंद केली। पोलिसांनी सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून दत्तात्रय गाडे या आरोपीचा शोध घ्यायला सुरू केलं। दत्तात्रय गाडे या व्यक्तीकडे मोबाईल नसल्यामुळे पोलिसांना त्याचं लोकेशन ट्रेस करायला अडचण येऊ लागली, परंतु पोलिसांनी दत्तात्रय गाडे याचा शोध शिरूर तालुक्यातील त्याच्याच गावी जाऊन घ्यायला सुरू केलं। दत्तात्रय गाडे हा मूळचा गुन्हाट गावचा रहिवासी, त्याचं लग्नही झालं असून त्याला मूल देखील आहे। अत्याचार करूनही त्याच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चाताप त्या दिवशी सकाळी दिसत नव्हता। तो सकाळी आपल्या घरी गेला, शूज काढले, शर्ट बदलला, पण पोलीस आपल्याला शोधत आहेत हे समजताच त्यानं आपलं घर सोडलं। पोलीस त्याच्या घरी गेले। त्याचा भाऊ सेम टू सेम त्याच्यासारखाच दिसत असल्यानं पोलिसांनी त्यालाच अगोदर अटक केली, पण काही मिनिटांनी पोलिसांना कळालं की आरोपी इथूनही फरार झाला आहे। हा दत्तात्रय गाडे नाही तर त्याचा लहान भाऊ आहे। पोलिसांनी गुन्हाट गावामध्ये 8 पथके कामाला लावली होती। 100 ते 150 पोलिसांचा ग्रुप त्या गावामध्ये दत्तात्रय गाडेचा शोध घेत होता। आरोपी दत्ता गाडे हा ऊसाच्याच शेतात लपल्याचा संशय पोलिसांना आला होता। त्यामुळे गुरुवारी रात्री पोलीस 25 एकर ऊसाच्या शेतात आतमध्ये जात या आरोपीचा शोध घेत होते। पोलिसांबरोबर गावकरी सुद्धा या नराधमाचा शोध घेत होते। आरोपी गाडे
गाडे ज्या ऊसाच्या शेतात लपला होता तिथे बिबट्याचा वावर असल्याची शंका गावकऱ्यांनी सांगितली, तरीही पोलीस तिथून कसून तपास करत होते। बुधवारी संध्याकाळी दत्ता गाडे याला तहान लागली आणि भूक सुद्धा लागली, म्हणून त्यानं एका घरामध्ये जाऊन पाणी मागितलं होतं आणि त्या घरातील स्त्रीनं लगेचच पोलिसांना ही बातमी दिली होती। पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले होते। तसेच त्या शेताजवळ असलेल्या कॅनल मधूनही त्याला पाणी मिळण्याची शक्यता होती, त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी पूर्णपणे बंदोबस्त केला होता। पण जवळपास रात्रीचे 10 वाजले होते, तरीही दत्तात्रय गाडे हा शेताच्या बाहेर आला नव्हता आणि त्याचा कोणताही शोध लागत नव्हता। साहजिकच पोलिसांवरचं दडपण देखील खूप जास्त वाढत होतं। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील गुणाट गावात दत्ता गाडेची शोध मोहीम रात्रीच्या अंधारातही सुरूच होती। ऊसाच्या शेतात डॉग स्क्वॉड, ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून रात्रीच्या अंधारातही दत्ता गाडे याचा शोध घेण्यात येत होता। अशातच गुरुवारी रात्री 10:30 वाजता पोलिसांना एक टीप मिळाली। दत्ता गाडे रात्री नातेवाईक महेश बहिरट यांच्या घरी 10:30 वाजता आला। 2 दिवस तो लपून राहिल्यामुळे त्याला खूप जास्त भूक लागली होती व पाणी मिळत नसल्यानं तहानही लागली होती, म्हणूनच तो महेशच्या घरी गेला आणि मला जेवण व पाणी मिळेल का म्हणून विचारलं। मी जे केलं आहे या सगळ्या गोष्टींचा मला पश्चाताप होत आहे। आपल्या हातून खूप मोठी चुकी घडली आहे आणि मला आता पोलिसांकडे सरेंडर करायचं आहे, असे त्यानं महेश बहिरटला सांगितलं। महेश आणि त्याचं संपूर्ण कुटुंब जेवण करत असल्यानं पाण्याची बाटली घेऊन तो तिथून निघून गेला। महेश बहिरटनं लगेचच पोलिसांना फोन करून दत्तात्रय गाडे त्याच्या घरी येऊन गेल्याची माहिती दिली। त्यामुळे पोलीस पुन्हा तिथे आलेत आणि तपासाला त्यांनी परत सुरुवात केली। दत्तात्रय गाडे बहिरट यांच्या घरी येऊन गेला होता, त्यामुळे त्याच परिसरात पोलिसांनी त्याचा शोध परत घ्यायला सुरू केलं। या भागामध्ये ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दत्तात्रय गाडेचा शोध घेण्यास प्रचंड अडचण येत होती, पण पोलिसांनी डॉग स्क्वॉड ही या ठिकाणी आणले होते आणि त्याचवेळी पोलिसांना दत्तात्रय गाडेनं बदललेला शर्ट सापडला। त्याचा वास त्यांनी डॉग स्क्वॉडला दिला। त्याच आधारे डॉग स्क्वॉडनं पुढील रस्ता पोलिसांना दाखवला, पण गाडे ज्या ठिकाणावरून पाणी पिण्यासाठी आला होता तिथे तो परतलाच नाही। तो तर नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनल मध्ये झोपून राहिला। तो जेव्हा तिथे झोपलेला होता तेव्हा गावातील काही तरुणांनी त्याला बघितलं आणि लगेचच पोलिसांना कळवत त्याला पकडलं। त्यानंतर पुणे पोलिसांकडून ड्रोनच्या माध्यमातून दत्ता गाडे याला सरेंडर होण्यासाठी आवाहन करत होते, पण काही केल्या दत्ता गाडे पुढे येत नव्हता। गुणाट गावकऱ्यांनी पुढाकार घेत दत्ता गाडे याच्याशी संपर्क साधला आणि पोलिसांना स्वाधीन होण्यास त्याला भाग पाडले। दत्तात्रय गाडे आधी ड्रोनच्या माध्यमातून दिसला आणि त्यानंतर तो तिथे दिसलाय त्या ठिकाणी पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी धाव घेतली व त्याला पकडलं। त्यानंतर पोलिसांनी त्याच्यासोबत संवाद साधला। आम्ही येत आहोत, तू तिथेच थांब असे त्याला म्हणाले आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच दत्ता गाडे हा पोलिसांच्या ताब्यात होता। रात्री 1:10 दत्ता गाडे याला अटक झाली। पोलिसांनी त्याला त्याच्याच गुणाट गावातून ताब्यात घेतलं। सत्य जास्त दिवस लपत नसते। त्याने जो काही गुन्हा केला आहे त्याची शिक्षा त्याला लवकरच मिळेल आणि तीही फाशीची। आता त्याला यातून कोणीही वाचवू शकणार नाही। ताई म्हणून त्यानं जे पाप केलं ते खरंच खूप लज्जास्पद आहे। स्वतःची चुकी ऍक्सेप्ट करूनही फक्त एकटाच चुकीचा आहे असा मान्य करायला तो तयार नाही। त्यामुळे अशा नराधमाला फाशीची शिक्षा होणं खूप गरजेचं आहे आणि काळाची वाढती गरजही आहे, कारण रोज असे गुन्हे खूप घडत आहेत। जर फाशीची शिक्षा झाली नाही तर परत एकदा असाच एक नराधम तयार होईल आणि भर रस्त्यावर देखील असे कृत्य करायला लाजणार नाही। न्याय व्यवस्थेला जर या नराधमाला फाशीची शिक्षा देता येत नसेल तर सरळ त्याला जनतेच्या हवाली करावं, भर चौकात त्याला फाशी द्यावी, तेव्हाच याच्यासारखे लोक म्हणजेच हा समाज सुधारेल, स्त्रियांचा आदर करेल। ताई म्हणून घात करणाऱ्या व्यक्तीसाठी फक्त फाशीची योग्य शिक्षा आहे। तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशीच नवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका। धन्यवाद।